तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण चर्चा करतोय गणेश नाईकांनी प्रचाराला सुरुवात केली। प्रचाराचे मुद्दे हे ठरलेले, भूखंड असतील, मग नवी मुंबई महानगरपालिका तिजोरी कोणी लुटली, नवी मुंबईतल्या एफएसआयच्या मुद्द्यावर कोण राजकारण करतंय, कुणाला बिल्डरांना किती पैसे मिळणार आहे। मात्र नवी मुंबई शहराच्या विकासावर जे आहे शिंदेची शिवसेना गप्प का? मग हे सगळं ज्या पद्धतीने नवी मुंबई तिजोरी लुटली, पाणी चोरी गेल्यामध्ये कशा पद्धतीने रचना केली गेली, सिडकोचे प्लॉट विकले गेले, असे अनेक प्रश्न जे गणेश नाईकांनी उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे नालायक नेमकी कोण याच्यावर मंथन आता सध्या शिंदेची शिवसेना करते का, गणेश नाईकांच्या भाजप करते का, असं सगळं प्रश्न उपस्थित झालेले आहे। त्यामुळे गणेश नाईकांनी नवी मुंबई शहर उभा केलेला आहे। त्यामुळे कदाचित त्यांना आपण हे शहर उभा करतो, हे शहराची अस्मिता आपल्या सोबत आहे। नवी मुंबई पुनर्विकासाच्या नावाखाली नवी मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने बिल्डर लॉबी येते आणि त्याचं मग एवढ्या मोठ्या टवलेजिंग इमारती होतील, मग नवी मुंबई शहरातले रस्ते कुठे जाणार, इथल्या पाण्याचा प्रश्न कसा होणार, हे सगळे प्रश्न जे गणेश नाईकांनी उपस्थित केले ते महत्त्वाचे मुद्दे आहेत। याचा विचार नवी मुंबईकरांनी केला गेला पाहिजे। कारण शेवटी शहर वाढत असताना अनेक प्रश्न उपस्थित होणार आहे। कारण नवी मुंबई शहर हे झपाट्याने वाढताना दिसून येते, मध्यवर्ती ठिकाण आहेत। अशा वेळेला ज्या एफएसआयच्या मुद्द्यावर आणि टोलेजिंग इमारती करतात, पण रस्ते कुठे देणार? तेच रस्ते राहणार, तेच फुटपाथ राहणार आहेत। मग टोलेजिंग 35-40 मध्ये जर इमारती राहणार आणि 4 फूट 5 फूट रस्ते राहणार, मग रस्ते वाढवणार कुठे? आजूबाजूला सगळ्या इमारती उभा राहणार, याचा विचार नवी मुंबईकरांनी केला पाहिजे। त्यामुळे शेवटी गणेश नाईकांनी हे शहर उभा करताना कष्ट खाल्लेला आहे, संघर्ष करावा लागलेला आहे। त्यांना सहजासहजी हे काय सगळं नवी मुंबई शहर उभा करताना अनेक अडचणींना सामना जावा लागला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर गणेश नाईक मांडतायत त्याचा विचार आता नवी मुंबई करणार आहात का? कारण इतक्या वर्ष त्यांची सत्ता आहे। शेवटी नवी मुंबई म्हटल्यानंतर गणेश नाईक हे समीकरण आहे। नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक असं म्हटलं जाते। त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर त्यांनी उपस्थित केले। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत ते अडचणी आणण्याचा प्रयत्न करतायत। भाजपला सुद्धा त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीने मी नवी मुंबई शहरातला नागरिक आहे, मी इथला करता करवीत आहे, त्यामुळे भाजपला सुद्धा त्याचा विचार करावा लागणार आहे। त्यामुळे गणेश नाईक आगामी काळामध्ये ज्याने आपण या शहराचा विकास केलाय, मुद्दे मांडतोय, या विषयावर ते बोलताना दिसून येत आहे। शेवटी एखाद्या प्रश्नांवर ज्यावेळेला आपण या शहरामध्ये उभा करतोय, शेवटी राजकारण करत असताना एखादं शहर उभा करावं लागतं। ते सहजासहजी उभा राहत नाही, त्याला कष्टाने जे आहेत ते कष्ट करावे लागतात, रक्त सोसावं लागतं। आणि सगळं शहर उभा करत असताना राजकारणामध्ये 15 वर्ष त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, काँग्रेसचं हे होतं, मित्रपक्ष होता। अशा वेळेला सगळ्यांना संघर्षात काँग्रेसला घेत हे नवी मुंबई शहर उभा केलं गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली। त्यामुळे अशा प्रकारे जर आपण विचार केला, शेवटी गणेश नाईकांनी अनेक मुद्दे आहेत, त्याचा विचार पत्रकारांनी सुद्धा करणं आवश्यक आहे। की जी 14 गावं घेतली, मग 14 गावं घेण्याची गरज काय होती? कुणाच्या लहरीपणा आला? म्हणजे 14 गावं नवी मुंबई शहरामध्ये आणण्याची गरज काय? मग मुख्यमंत्री असेल त्या सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असते, मग त्यांनी वेगळ्या माध्यमातून MMRD असेल, वेगळ्या याच्या माध्यमातून तिथे निधी देऊन विकसित करता आलं असतं। मग नवी मुंबईच्या तिजोरी भर काढणे, 600-800 कोटी भर का टाकतायत, हाही महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे असे अनेक प्रश्न जे आहेत नवी मुंबईकरांच्या प्रश्नांभोवती गणेश नाईक हे आक्रमकतेने मांडतायत। शेवटी एकनाथ शिंदेना ते अंगावर घेत आहेत का नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी ते अंगावर घेताना आपल्याला दिसून येत आहे। मूळ मुद्दा आहे की आता गणेश नाईकांनी काही गोष्टी त्यांनी सुद्धा सुधारल्या गेल्या पाहिजे। लोकांच्या जसं संपर्कात जास्तीत जास्त येणं आवश्यक आहे। काही लोकांनी त्या लोकमतमध्ये गणेश नाईक सहजासहजी भेटत नाही, असं लोकमतचं आर्टिकल आहे त्या दिवशीचं, मी बोलत नाही, लोकमतचं आर्टिकल सांगतंय। याच अनुषंगाने आता गणेश नाईकांना आगामी काळामध्ये सर्वसामान्यांसाठी त्यांना भेटावं लागेल, नवी मुंबईकरांशी जास्तीत जास्त संपर्क करावा लागेल, त्यांना सांगावं लागेल हे सगळं घडतंय, हे बिघडतंय, हे नवी मुंबईकर बिघडवण्याचं काम करतोय। याचं मंथन आता गणेश नाईक आगामी काळ नवी मुंबईकरांना सांगणार का शिंदेच्या शिवसेनेचे सगळे जो हे हिशोब जो आहे तो पूर्ण करणार का? मग महानगरपालिकेची सत्ता कुणाची येणार? मग गणेश नाईकांची राजकीय भूमिका काय असणार? हाच मुद्दा जो आहे तो मांडताना आपल्याला दिसून येते। त्यामुळे गणेश नाईक ज्या पद्धतीने बोलतायत त्याचं मंथन नवी मुंबईकर करणार आहेत का, हाही महत्वाचा मुद्दा आहे। शेवटी गणेश नाईकांनी नवी मुंबई शहर बसवलं आणि ते टिकवलं गेलं पाहिजे, अर्थात टिकवलं गेलं पाहिजे। ज्यावेळेला एकनाथ शिंदेंवर त्यांनी तो जे पालघरमध्ये बोललं, तसंच आता गणेश नाईक हे नवी मुंबई शहर उभा करण्याचे
टिकवलं गेलं पाहिजे, हाच महत्वाचा मुद्दा आहे. आपण चर्चा करतोय नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर. आता नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर नवी मुंबईकर गणेश नाईकांच्या सोबतीला किती येणार या निवडणुकीमध्ये, हाच महत्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.